काला झाल्यानंतर आम्ही त्यांना हिशोब मागितला. हिशोब मागितल्यानंतर काला झाल्यानंतर संध्याकाळी किशोर महाराज जे गायब झाले ते आता 2 महिने झालं त्यांची आणि आमची गाठभेट नाही. फोन केल्यानंतर ते स्टेटसच्या माध्यमातून आम्हा सर्व महाराज मंडळींना गन वगैरे दाखवून मारण्याची धमकी देतात. 3-3.5 कोटीचा अपहार असेल, त्याचबरोबर ह्या सर्वसामान्य लोकांच्या भावनेसोबत खेळण्याचं काम ह्या किशोर जाधवाने केलंय. हा कमीत कमी 2.5 ते जास्तीत जास्त 3.5 कोटीचा ऑफर आहे. आणि आताच आम्हाला कळालेलं आहे की किशोर महाराजांनी आता 1,40,00,000चं घर सुद्धा विकत घेतलेलं आहे. जवळपास लातूर जिल्ह्यात 2 महिन्यापूर्वी झालेल्या उत्सव संतांचा कुंभमेळावा वारकऱ्यांचा या भक्तिमय कार्यक्रमात कोट्यवधी रुपयाचा अपहार झाल्याचा आरोप वारकऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळतं. आपण जर बघितलं तर तेच वारकरी आहेत ज्या वारकऱ्यांनी कोट्यवधी रुपयाचा अपहार झाल्याचा आरोप एका महाराजावर केलेला आहे. आणि तो महाराज मागच्या 2 महिन्यापासून फरार असल्याचा देखील आरोप या वारकऱ्यांनी केला आहे. खरं म्हणजे हे सगळे वारकरी पोलीस अधीक्षकांशी भेटून त्यांना रितसर निवेदन देखील दिलेलं आहे. नेमका काय अपहार हा सगळा आहे आणि कशाचा नेमका आरोप करताय? 2 महिन्याखाली उत्सव झाला. उत्सव झाल्यानंतर त्या उत्सवासाठी जो काही निधी आम्ही जमा केला होता 5.25 ते 5.5 कोटी निधी होता. त्याच्यातून 2.25 ते 2.5 कोटी त्या उत्सवाचा खर्च झालेला होता. बाकी उर्वरित 3 ते 3.5 कोटी रक्कम शिल्लक होती. मग काला झाल्यानंतर आम्ही त्यांना हिशोब मागितला. हिशोब मागितल्यानंतर काला झाल्यानंतर संध्याकाळी किशोर महाराज जे गायब झाले ते आता 2 महिने झालं त्यांची आणि आमची गाठभेट नाही. त्यांना फोन वगैरे केला, हिशोबासाठी फोन केला तर ते हिशोब देत नाहीत. मात्र फोन केल्यानंतर ते स्टेटसच्या माध्यमातून आम्हा सर्व महाराज मंडळींना गन वगैरे दाखवून मारण्याची धमकी देतात. तेव्हा आमची एवढीच विनंती आहे की उत्सवाचा जो काही हिशोब द्यायचा आहे तो हिशोब त्यांनी सर्वांसमोर यावं आणि सर्व हिशोब सर्व वारकऱ्यांना द्यावा व जी काही उर्वरित रक्कम आहे ती रक्कम भंडारा डोंगराला पोहोच करावी ही आमच्या सर्व वारकऱ्यांची तळमळ आहे. जिल्हाभरातून इतर जिल्ह्यातून देखील मोठे भाविक या कार्यक्रमाला आलते. कोट्यवधी रुपयाची देणगी जमा झाली. हा किशोर महाराज नेमका कोण होता या कार्यक्रमात? हा किशोर महाराज म्हणजे या लातूर जिल्ह्यातलंच एक शिवणीचं वासरू आहे. तिथून आलं आणि संप्रदायानं त्यांच्यावर विश्वास ठेवला. संप्रदायानं विश्वास ठेवला की आता कुणाला तरी मुख्य करावं लागतंय म्हणून त्याला मुख्य केलं. परंतु त्याने एवढा विश्वासघात केला की एवढा विश्वासघातच नाही केला तर त्यानं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वारकरी संप्रदाय म्हणतोय की यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. इथं अजिबात कुठलाच विचार न करणारा आमचा संप्रदाय, या संप्रदायाला जातीचं वळण देण्याचं काम या किशोर महाराजांनी या माध्यमातून केलंय. नुसतं जातीला वळण देण्याचं नाही तर एवढ्या 3-3.5 कोटीचा अपहार असेल, त्याचबरोबर ह्या सर्वसामान्य लोकांच्या भावनेसोबत खेळण्याचं काम ह्या किशोर जाधवाने केलंय. आमची एवढीच आपणाला विनंती आहे की पुन्हा असा महाराज किंवा पुन्हा वारकरी संप्रदायामध्ये असा घुसखोर नाही घुसला पाहिजे आणि संप्रदायाची बदनामी करणारा, संप्रदायाला वेटीस धरणारा असा पुन्हा महाराज संप्रदायात येऊ नये याच्यासाठी आपण त्याचा पर्दाफाश करावा, त्याचा खरा चेहरा सामान्यांच्या समोर आणावा. किती 2 महिने झालं सगळा कार्यक्रम होऊन, भक्तिमय कार्यक्रम होऊन, यापुढे या कार्यक्रम होऊन सगळं 2 महिने झालं. महाराजांना काही संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. कुठे आहेत महाराज? हे 22 फेब्रुवारी ते 2 मार्च हो घातलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ या न्यायानं सर्वांनी एकत्रित येऊन कार्यक्रम आखला. अतिवेगानं कार्यक्रम पुढे चालला होता. लातूर तालुक्यातील, जिल्ह्यातील किंबहुना मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील सर्वच महाराज मंडळी या कामाला जोमाने लागली. आणि जोमाने लागल्यानंतर तळागाळात गावागावापर्यंत प्रसार झाला. छोटी महाराज मंडळी गावोगाव फिरत होती, संकलन करत होती. बर ह्या महाराजांचा काही संपर्क झाला का? 2 महिन्यापासून महाराज भेटत नाही म्हणतात. परवा दिवशी महाराजांचा संपर्क झाला होता व्हॉट्सअपवर. महाराज फक्त येतो, भेटतो, बोलतोच म्हणतात. पण तुकाराम महाराजांचे वंशज देहून आळंदीहून या ठिकाणी आले 2 वेळेस. छोटे माऊली कदम सुद्धा आले. सप्त्यामध्ये सक्रिय जेवढे लोक या ठिकाणी हिशोबासाठी होते ते पुण्या मुंबईहून ज्या चांगले महाराज, ज्या महाराजांच्या 2-2 वर्ष तारखा भेटत नाही त्यांनी त्यांचे कार्यक्रम कॅन्सल करून या ठिकाणी आले. तुकाराम महाराजांचे वंशज आले पण किशोर महाराज शिवणीकर आलेले नाहीत. आणि सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये आता जे लवांडे महाराजांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची घुसखोरी झाली, तर मी असं सांगेन की 3-3, 4-4 पिढ्याची त्यांची परंपरा होती. ह्यांचं नाव घेऊन ते बदनाम झाले. ह्यांच्या एकट्यामुळे ते सगळेच बदनाम झाले. ह्यांच्या एकट्यामुळे वारकरी संप्रदाय बदनाम झाला. मुळामध्ये वारकरी संप्रदायाचा किती कोटीचा ऑफर असेल हा कमीत कमी 2.5 ते जास्तीत जास्त 3.5 कोटीचा ऑफर आहे. आणि आताच आम्हाला कळालेलं आहे की किशोर महाराजांनी आता 1,40,00,000चं घर सुद्धा विकत घेतलेलं आहे. आणि प्रचार आणि प्रसार करत असताना त्यांनी माझ्या बायकोचं स्वतःचं झुमके मोडून मी लोकांना पॉम्पलेट वाटलो आणि सोनं मोडून घरातलं पॉम्पलेट वाटलो
किंवा कीर्तनाचे पैसे घेत नाही आणि अनेक वारकऱ्यांनी त्यांना गाडी दिली आणि नुसती गाडी न देता 1 लाख रुपयाचं डिझेल सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. तर मग ज्या 1,40,00,000चा घर घेणारा महाराज सप्ताह झाल्यानंतर 15 दिवसामध्ये घर घेऊ शकतो, पण तुकाराम महाराजांचे वंशज आळंदीहून आल्यास बैठकीला येऊ शकत नाही, हा कुठंतरी संशयास्पद आहे. आणि आम्हाला पोलीस प्रशासनाकडून विनंती आहे की वारकरी संप्रदाय आमचा मूळ उद्देश असा होता की आता वाढत चाललेले डिवोर्स, घटस्फोट आणि हिंदू धर्मातील व्यसनाधीनता ही कुठंतरी थांबली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही खंडापूरमध्ये मराठवाड्यातील सगळ्यात मोठा सप्ताह निर्माण केला होता आणि ह्याला कुठंतरी गालगोट लागू नये याच्यासाठी आमचा सगळ्या महाराजांचा प्रामाणिक प्रयत्न होता, परंतु ह्याला काळीमा लागलेली आहे. खरं म्हणजे खरात प्रकारानंतर वेगवेगळे धर्मावर जगणारे भोंदूबाबा समोर यायला सुरुवात झाली. त्यामुळे कुठेतरी आता किशोर महाराज शिवणीकर यांचं म्हणणं नेमकं काय येतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.